सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबा फक्त तुमच्यामुळे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि याचेच भान ठेवून दर साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विविध समाज घटकातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संचाचे वाटप करीत आलेलो आहोत. संकुल सुरू करताना काही बुद्धिजीवींकडून आपमतलबीपणाचे सल्ले दिले गेले, म्हणून त्यांना आज हे सडेतोड उत्तर देताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी तथाकथित शिक्षण संस्था किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणे हा एक व्यवसाय असेल, धंदा असेल, उपजीविका असेल अथवा बाजार असेल, परंतु आम्हासाठी संकुल उभारणे हे एक व्रत आहे, एक ध्यास आहे. शिका, चेतवा आणि संघटित करा, नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कानमंत्र. या कानमंत्राचा जप गेले 2 दशकांपासून अखंडित अविरतपणे आम्ही करत आहोत. याची प्रचिती म्हणजे निव्वळ एक बाजारू माहितीरूपी पुस्तक निर्माण न करता परिस्थिती अभावी योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी सत्यम संकुलामार्फत 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संच तयार करण्यात आले होते. आणि या प्रश्नसंचातूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सन 2017 व सन 2018 या साली झालेल्या विविध जिल्ह्यातील लेखी परीक्षेत सरासरी 90हून अधिक प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसे की सन 2017 साली नाशिक ग्रामीणला 92 प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 97 प्रश्न, मुंबई लोहमार्ग 93 प्रश्न आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 94 प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच सन 2018 साली धुळे जिल्ह्यात 95 प्रश्न, SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 93 प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे 96 प्रश्न, चंद्रपूर जिल्हा 94 प्रश्न, नाशिक ग्रामीण 94 प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये 92 प्रश्न आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 98 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अशा प्रकारे ज्ञान हे कोणा एकाची वैयक्तिक मक्तेदारी असूच शकत नाही, या तत्वाचा अंगीकार करून उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याद्वारे अधिकाधिक अचूक प्रश्नोत्तरांची मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीस येत आहोत, ज्यांचा तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्यास निश्चितच लाभ होईल. सदर प्रश्नमालिका अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास आम्हास सहकार्य करून प्रत्येकजण आपापले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल अशी आम्हास आशा वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सत्यम संकुलाच्या संभाव्य प्रश्नमालिकेचा भाग 3. यामध्ये विचारण्यात आलेले 100 प्रश्न हे पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, ग्रामसेवक, रेल्वे पोलीस, लोहमार्ग पोलीस, वन खाते, आरोग्य खाते या व इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्हाला आशा वाटते की या संभाव्य प्रश्नमालिकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण होईल की मी यशस्वी होणारच. आणि अशा पद्धतीचेच अधिकाधिक व्हिडिओ मिळण्याकरता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर सुरू करूयात आजची ही प्रश्नमालिका. प्रश्न क्रमांक 1. रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? पर्याय आहे A. अर्थ मंत्रालय, B. रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, C. C.D. देशमुख समिती, D. हिल्टन यंग कमिशन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. हिल्टन यंग कमिशन. पुढील प्रश्न क्रमांक 2. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली परदेशातील पहिली शाखा कोठे सुरू केली? पर्याय आहे A. काठमांडू नेपाळ, B. रंगून ब्रह्मदेश, C. कोलंबो श्रीलंका आणि D. जकार्ता इंडोनेशिया. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. कोलंबो श्रीलंका येथे स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली परदेशातील पहिली शाखा सुरू केली. पुढील प्रश्न क्रमांक 3. सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे A. पुणे, B. अहमदनगर, C. सातारा आणि D. रायगड.
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अहमदनगर. सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण अहमदनगर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 4. रणधीर यांच्या आजच्या वयातून 6 वर्षे कमी केली व उर्वरित वयास 18ने भाग दिला तर त्यांचा नातू अनुपचे आजचे वय येते. जर अनुप महेशपेक्षा 2 वर्षांनी लहान असेल आणि महेशचे आजचे वय 5 वर्ष असेल तर रणधीरचे आजचे वय किती? पर्याय आहे ए 60, बी 96, सी 66 आणि डी 84. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 60. विद्यार्थ्यांनी एक बाब ध्यानात घ्यावी की बुद्धिमत्ता आणि गणित या प्रश्नांच्या उत्तरांच्या स्पष्टीकरणाकरता स्वतंत्र व्हिडिओ तयार करण्यात येतील. त्याकरता विद्यार्थ्यांनी सत्यम संकुल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुढील प्रश्न क्रमांक 5. ज्याला कर नाही त्याला डर कशाला? अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा. पर्याय आहे ए प्रश्नार्थक सर्वनाम, बी दर्शक सर्वनाम, सी संबंधी सर्वनाम आणि डी सामान्य नाम. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संबंधी सर्वनाम. पुढील प्रश्न क्रमांक 6. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी होती म्हणजे टिंबटिंब होय. पर्याय आहे ए स्नायुबंध, बी अस्थिबंध, सी अस्थिमज्जा, डी चेतापेशी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अस्थिबंध. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी होती म्हणजे अस्थिबंध होय. पुढील प्रश्न क्रमांक 7. कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? पर्याय आहे ए पुणे मुंबई, बी कोल्हापूर रत्नागिरी, सी पुणे सातारा आणि डी नाशिक मुंबई. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नाशिक मुंबई. कसारा घाट हा या 2 शहरांच्या मार्गावर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला तर शिल्लक भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल? पर्याय आहे ए 6 तास, बी 3 तास, सी 5 तास आणि डी 3.5 तास. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 6 तास. पुढील प्रश्न क्रमांक 9. वाक्यातील प्रयोग ओळखा. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना हकलले. पर्याय आहे ए कर्मणी प्रयोग, बी भावकर्तरी प्रयोग, सी भावे प्रयोग आणि डी कर्तरी प्रयोग. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भावे प्रयोग. पुढील प्रश्न क्रमांक 10. ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? पर्याय आहे ए मोडेम, बी सेट टॉप बॉक्स, सी राउटर आणि डी प्रिंटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मोडेम. ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग हे मोडेम ही प्रणाली करते. पुढील प्रश्न क्रमांक 11. गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे. पर्याय आहे ए समुच्चयबोधक, बी परिणामबोधक, सी पर्यायबोधक आणि डी न्यूनत्वबोधक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यूनत्वबोधक. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी गुणविशेषणाचा शब्द कोणता? पर्याय आहे ए चिंचा, बी आवळे, सी आंबट आणि डी दही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आंबट. पुढील प्रश्न क्रमांक 13. निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? पर्याय आहे ए प्रत्यय घटित, बी उपसर्ग घटित, सी अभ्यस्त आणि डी अनुकरणवाचक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उपसर्ग घटित. पुढील प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. पर्याय आहे ए बुक, बी फॉल, सी रीड आणि डी राईट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बुक. पुढील प्रश्न क्रमांक 15. स्टीफन हॉकिंग यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? पर्याय आहे ए द ग्रँड डिझाईन, बी
माय ब्रीफ हिस्ट्री, सी द रिमेन्स ऑफ द डे आणि डी द युनिवर्स इन नटशेल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी द रिमेन्स ऑफ द डे. पुढील प्रश्न क्रमांक 16. एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटवण्याचे कृत्य या अर्थाची अचूक म्हण कोणती? पर्याय आहे ए कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, बी गुरुची विद्या गुरुला फळली, सी खाई त्याला खवखवे आणि डी आपलेच दात नि आपलेच ओठ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गुरुची विद्या गुरुला फळली. पुढील प्रश्न क्रमांक 17. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेली क्रिकेट मॅच भारतात टिंबटिंब वाजता दिसते. पर्याय आहे ए सकाळी 10 वाजता, बी दुपारी 3:30 वाजता, सी रात्री 10:30 वाजता आणि डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दुपारी 3:30 वाजता. पुढील प्रश्न क्रमांक 18. जर 43 1 तर 52ला किती? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला काढायची आहे. पर्याय आहे ए 3, बी 1, सी 2 आणि डी 4. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 3. पुढील प्रश्न क्रमांक 19. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए सातारा, बी कोल्हापूर, सी रायगड आणि डी पुणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रायगड. पुढील प्रश्न क्रमांक 20. एका संख्येच्या 50% 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती? पर्याय आहे ए 200, बी 50, सी 100 आणि डी 400. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 200. पुढील प्रश्न क्रमांक 21. अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? पर्याय आहे ए ब्राझील, बी स्पेन, सी मेक्सिको आणि डी तुर्कस्तान. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तुर्कस्तान. पुढील प्रश्न क्रमांक 22. अग्नि 5 हे बॅलिस्टिक मिसाईल कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र आहे? पर्याय आहे ए हवेतून हवेत, बी जमिनीवरून हवेत, सी जमिनीवरून जमिनीवर आणि डी पाण्यातून हवेत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जमिनीवरून जमिनीवर. पुढील प्रश्न क्रमांक 23. 14वे रत्न दाखविणे म्हणजे? पर्याय आहे ए दागिने करणे, बी मार देणे, सी मजा करणे आणि डी निरनिराळी रत्ने दाखवणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मार देणे. पुढील प्रश्न क्रमांक 24. महान असे राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र या शब्दाचा समास ओळखा. पर्याय आहे ए कर्मधारय, बी अव्ययीभाव, सी बहुव्रीही आणि डी द्विगु. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्मधारय. पुढील प्रश्न क्रमांक 25. रीतिवर्तमान काळाचे वाक्य ओळखा. पर्याय आहे ए मी लेखन करीत नाही, बी मी लेखन केले आहे, सी मी लेखन करीत असतो आणि डी माझे लेखन झाले आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मी लेखन करीत असतो हे रीतिवर्तमान काळाचे वाक्य आहे. पुढील प्रश्न क्रमांक 26. केवलदेव घाणा राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहे ए तामिळनाडू, बी राजस्थान, सी उत्तराखंड आणि डी मध्य प्रदेश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान. पुढील प्रश्न क्रमांक 27. विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए सांगली, बी सातारा, सी पुणे आणि डी कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कोल्हापूर या जिल्ह्यात विशाळगड हा किल्ला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. दंततालव्य वर्णाचा गट निवडा. पर्याय ए जावई, जात,
जनाबाई. बी. जंगल जनता जग. सी. छत्री छान छाती. आणि डी. चंद्र चंद्रकार चादर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जावई जात जनाबाई. पुढील प्रश्न क्रमांक 29. शुद्ध शब्द ओळखा. पर्याय आहे ए. तिळगुळ. बी. तिळगुळ. सी. तिळगुळ. आणि डी. तिळगुळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तिळगुळ. पुढील प्रश्न क्रमांक 30. एका सांकेतिक भाषेत आउटर हे स्टार $5.9 असे लिहिले जाते आणि रीड्स हे $9% 62 असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत सिट कसे लिहिले जाईल? पर्याय आहे ए. 29% 5. बी. 62% 5. सी. 92% आणि डी. निश्चित नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 29% 5. पुढील प्रश्न क्रमांक 31. तारपा हे वाद्य कशापासून बनवले जाते? पर्याय आहे ए. वाळलेला नारळ. बी. वाळलेला बांबू. सी. वाळलेला साग. आणि डी. वाळलेला भोपळा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वाळलेला भोपळा यापासून तारपा हे वाद्य बनवले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 32. पुढीलपैकी कोणते वाक्य केवळ वाक्य नाही? पर्याय आहे ए. तो अभ्यास करतो. बी. तो खूप अभ्यास करतो. सी. तुझा अभ्यास झाला की मी येतो. आणि डी. यापैकी एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तुझा अभ्यास झाला की मी येतो. हे केवळ वाक्य नाही. पुढील प्रश्न क्रमांक 33. एका टेनिस स्पर्धेमध्ये 10 खेळाडूंनी एकमेकांशी एकदा सामना खेळल्यास किती सामने होतील? पर्याय आहे ए. 100. बी. 45. सी. 43. आणि डी. 99. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 45. पुढील प्रश्न क्रमांक 34. प्रश्न आहे दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहे ए. जव्हार. बी. पालघर. सी. डहाणू. आणि डी. मोखाडा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जव्हार. पुढील प्रश्न क्रमांक 35. पालघर जिल्ह्यात टिंबटिंब या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पर्याय आहे ए. वसई. बी. कोंढाणा. सी. सातपाटी. आणि डी. मोखाडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सातपाटी. पुढील प्रश्न क्रमांक 36. 23 व 83चा लसावी किती? पर्याय आहे ए. 21,990. बी. 1,909. सी. 31,910. आणि डी. 23.83. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1,909. पुढील प्रश्न क्रमांक 37. मृच्छकटिक संधी ओळखा. पर्याय आहे ए. मृच्छ अधिक कटिक. बी. मृत अधिक छकटिक. सी. मृच्छ अधिक कटिक. आणि डी. मृत अधिक शकटिक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. मृत अधिक शकटिक. पुढील प्रश्न क्रमांक 38. जशी करवंदांची जाळी तशी काजूंची काय? पर्याय आहे ए. गाथण. बी. घड. सी. घोस. आणि डी. राई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गाथण. पुढील प्रश्न क्रमांक 39. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? पर्याय आहे ए. महात्मा गांधी. बी. देवेंद्र टागोर. सी. सर हेनरी व्हिवियन. आणि डी. हेनरी कॉटन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सर हेनरी व्हिवियन.
पुढील प्रश्न क्रमांक 40. एका जंगलात 2 वर्षांपूर्वी 30,000 सागाचे वृक्ष होते. दरवर्षी 6% प्रमाणे जंगलतोड झाली तर आज वृक्षांची संख्या किती असेल? पर्याय आहे ए 26,508, बी 26,000, सी 25,000 आणि डी 26,608. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 26,508. पुढील प्रश्न क्रमांक 41. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहे ए पालघर, बी तलासरी, सी विक्रमगड, डी डहाणू. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डहाणू. पुढील प्रश्न क्रमांक 42. श्याम एका जागेपासून उत्तरेकडे 35 किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळून 17 किलोमीटर चालला. त्यानंतर उजवीकडून वळून 35 किलोमीटर चालून थांबला तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल? पर्याय आहे ए 16 किलोमीटर, बी 15 किलोमीटर, सी 17 किलोमीटर आणि डी 18 किलोमीटर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 17 किलोमीटर. पुढील प्रश्न क्रमांक 43. 25 3 स्टार 8 या संख्येस 8ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक हवा? पर्याय आहे ए 4, बी 6, सी 3 आणि डी 1. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6. पुढील प्रश्न क्रमांक 44. अशी लहान संख्या कोणती की जिला 3, 4 व 5ने भाग दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहते? पर्याय आहे ए 61, बी 65, सी 63 आणि डी 59. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 61. पुढील प्रश्न क्रमांक 45. अ ही व्यक्ती एक काम 10 दिवसात संपविते. जर अ ने 2 दिवस काम केले तर शिल्लक काम किती? पर्याय आहे ए 8/9, बी 8/12, सी 4/5 आणि डी 5/4. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4/5. पुढील प्रश्न क्रमांक 46. एका संख्येला 13ने भागले असता भागाकार 203 येतो तर ती संख्या कोणती? पर्याय आहे ए 2439, बी 2639, सी 3126 आणि डी 3962. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2639. पुढील प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी गटात न बसणारा अक्षरसमूह ओळखा. पर्याय आहे ए PQSR, बी JKML, सी ABDC आणि डी STMU. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी STMU. पुढील प्रश्न क्रमांक 48. अपूर्ण म्हण पूर्ण करा. टिंबटिंब वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. पर्याय आहे ए गाजराची पुंगी, बी शिट्टी, सी घंटा आणि डी शहर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए गाजराची पुंगी. पुढील प्रश्न क्रमांक 49. जर पोपट बरोबर पिंजरा तर माणूस बरोबर काय? पर्याय आहे ए घर, बी जंगल, सी तुरुंग आणि डी शहर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तुरुंग. पुढील प्रश्न क्रमांक 50. अ ही व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करते. तेच काम करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? पर्याय आहे ए 12, बी 15, सी 16 आणि डी 14. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 12. पुढील प्रश्न क्रमांक 51. एका सांकेतिक भाषेत फ्रेंड हा शब्द COFBK असा लिहितात
तर त्याच सांकेतिक भाषेत राईट हा शब्द कसा लिहिला जाईल? पर्याय आहे ए QEDFC, बी PDFCQ, सी TFCQE आणि डी OFDEQ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी OFDEQ. पुढील प्रश्न क्रमांक 52. सुरेखाचा जन्म 10 सप्टेंबर 1990 रोजी सोमवारी झाला तर तिचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल? पर्याय आहे ए बुधवार, बी गुरुवार, सी मंगळवार, डी शुक्रवार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मंगळवार. पुढील प्रश्न क्रमांक 53. सुनीता समीरपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्षे इतकी आहे तर त्या दोघांचे वय काय? पर्याय आहे ए 20 आणि 24, बी 14 आणि 18, सी 24 आणि 28, डी 18 आणि 22. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 14 आणि 18. पुढील प्रश्न क्रमांक 54. एक्सचे 65% बरोबर वाय जे 13% असेल. जर वाय बरोबर 2000 तर एक्स बरोबर किती? पर्याय आहे ए 400, बी 300, सी 200 आणि डी 500. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 400. पुढील प्रश्न क्रमांक 55. ताशी 108 किलोमीटर वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची एक रेल्वे 30 सेकंदात बोगदा ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती? पर्याय आहे ए 100 मीटर, बी 200 मीटर, सी 500 मीटर आणि डी 800 मीटर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 500 मीटर. पुढील प्रश्न क्रमांक 56. आपला या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय आहे ए स्वतःचा, बी परका, सी सर्वांचा आणि डी आमचा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी परका. पुढील प्रश्न क्रमांक 57. PRTS KMO तर JLNला काय? पर्याय आहे ए DFI, बी DFH, सी DGI आणि डी EGI. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी EGI. पुढील प्रश्न क्रमांक 58. आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो हे विधान कोणत्या वाक्यप्रकारात येते? पर्याय आहे ए मिश्र वाक्य, बी संयुक्त वाक्य, सी केवल वाक्य, डी विकल्पबोधक वाक्य. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मिश्र वाक्य. पुढील प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? पर्याय आहे ए गंभीर, बी गरीब, सी गरिबी आणि डी श्रीमंत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गरिबी. पुढील प्रश्न क्रमांक 60. खाली दिलेल्या मालिकेतील पदांचा संबंध शोधा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 7 74 5, 8 73 3 आणि 9 प्रश्नचिन्ह 6. पर्याय आहे ए 117, बी 86, सी 108 आणि डी 107. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 117. पुढील प्रश्न क्रमांक 61. एका साधूने शीर्षासन केले आहे, त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? पर्याय आहे ए आग्नेय, बी पश्चिम, सी दक्षिण, डी उत्तर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 62. अ हा ब चा भाऊ, क हे अ चे वडील, ड हा ई चा भाऊ आणि ई ब ची मुलगी आहे तर ड चा काका कोण? पर्याय आहे ए क, बी ड, सी अ आणि डी ब. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अ. पुढील प्रश्न क्रमांक 63. खालील प्रश्नातील संख्यांमधील समान संबंध ओळखा. 234ला 24 तर 345ला काय?
पर्याय आहे ए 30, बी 60, सी 54 आणि डी 45. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 60. पुढील प्रश्न क्रमांक 64. पालघर जिल्ह्यास टिंबटिंब या जिल्ह्यांच्या सीमा संलग्न आहेत. पर्याय ए ठाणे नाशिक, बी नाशिक मुंबई, सी मुंबई नाशिक, डी रत्नागिरी ठाणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ठाणे नाशिक. पुढील प्रश्न क्रमांक 65. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण कोणते? पर्याय ए चपळ घोडा, बी जिंकली, सी चपळ आणि डी शर्यत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चपळ. पुढील प्रश्न क्रमांक 66. रस्त्याच्या बाजूला 3 किलोमीटर अंतरापर्यंत झाडे लावायची असून 100 मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे लागवड केली असता एकूण किती झाडे लावली जातील? पर्याय आहे ए 29, बी 31, सी 30 आणि डी 3. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 31. पुढील प्रश्न क्रमांक 67. एका पुस्तक विक्रेत्याने 300 रुपये किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर ग्राहकास त्या ग्रंथासाठी प्रत्यक्ष किती रुपये द्यावे लागतील? पर्याय आहे ए 200, बी 220, सी 260 आणि डी 240. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 240. पुढील प्रश्न क्रमांक 68. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहे ए पुणे, बी मुंबई, सी नागपूर, डी ठाणे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुणे. पुढील प्रश्न क्रमांक 69. ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय ए भारत, बी न्यूझीलंड, सी ऑस्ट्रेलिया, डी इंग्लंड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न क्रमांक 70. तू आला नसतास तरी चालले असते या अर्थाचा प्रकार ओळखा. पर्याय ए संकेतार्थ, बी आज्ञार्थ, सी विद्यार्थ आणि डी स्वार्थ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए संकेतार्थ. पुढील प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी बरोबर पर्याय ओळखा. पर्याय आहे ए पोलीस शिपाई जमादार नाईक हवालदार, बी पोलीस शिपाई नाईक जमादार हवालदार, सी पोलीस शिपाई हवालदार नाईक जमादार आणि डी पोलीस शिपाई नाईक हवालदार जमादार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पोलीस शिपाई नाईक हवालदार आणि जमादार. पुढील प्रश्न क्रमांक 72. पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात? पर्याय ए उपविभागीय पोलीस अधिकारी, बी पोलीस उपनिरीक्षक, सी पोलीस उपमहानिरीक्षक आणि डी अप्पर पोलीस आयुक्त. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पोलीस उपमहानिरीक्षक. पुढील प्रश्न क्रमांक 73. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्हा आहे. पर्याय ए 35, बी 38, सी 36 आणि डी 31. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 36. पुढील प्रश्न क्रमांक 74. बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? पर्याय ए व्यंकटेश माडगुळकर, बी ग दि माडगुळकर, सी यशवंतराव चव्हाण आणि डी आनंद यादव. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्यंकटेश माडगुळकर. पुढील प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रात जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस उपविभागाच्या प्रमुखास काय म्हणतात? पर्याय ए पोलीस आयुक्त, बी सहाय्यक पोलीस आयुक्त, सी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि डी पोलीस उपअधीक्षक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपविभागीय पोलीस अधिकारी. पुढील प्रश्न क्रमांक 76. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवपर पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले आहे. पर्याय ए बाळ गंगाधर टिळक, बी
वि. सावरकर, सी. सार्वजनिक काका आणि डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. यापैकी नाही. पुढील प्रश्न क्रमांक 77. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? पर्याय ए. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बी. डेक्कन सभा, सी. बॉम्बे असोसिएशन आणि डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बॉम्बे असोसिएशन. पुढील प्रश्न क्रमांक 78. संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? पर्याय आहे ए. अटल बिहारी वाजपेयी, बी. P.V. नरसिंहराव, सी. नरेंद्र मोदी, डी. इंदिरा गांधी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. अटल बिहारी वाजपेयी. पुढील प्रश्न क्रमांक 79. देशातील पहिली हेलिकॉप्टर टॅक्सी सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? पर्याय ए. हैदराबाद, बी. मुंबई, सी. बेंगळूर, डी. दिल्ली. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बेंगळुरू. पुढील प्रश्न क्रमांक 80. भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? पर्याय आहे ए. विवेक एक्सप्रेस, बी. हिमसागर एक्सप्रेस, सी. जम्मू एक्सप्रेस आणि डी. नवयुग एक्सप्रेस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विवेक एक्सप्रेस. पुढील प्रश्न क्रमांक 81. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला. पर्याय ए. सावित्रीबाई फुले, बी. सरस्वती जोशी, सी. गोदावरी परुळेकर, डी. ताराबाई शिंदे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ताराबाई शिंदे. पुढील प्रश्न क्रमांक 82. CDMA हे तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? पर्याय ए. अंतरिक्षयान, बी. खाणकाम, सी. मोबाईल फोन आणि डी. संगणक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मोबाईल फोन. पुढील प्रश्न क्रमांक 83. मराठी भाषेचा शिवाजी असे कोणास म्हटले जाते? पर्याय ए. दत्तोवामन पोद्दार, बी. विष्णुशास्त्री चिपळूणकर, सी. इतिहासाचार्य राजवाडे, डी. विष्णुशास्त्री पंडित. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विष्णुशास्त्री चिपळूणकर. पुढील प्रश्न क्रमांक 84. सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला, करता ओळखा. पर्याय आहे ए. विमल, बी. काळा, सी. परकर आणि डी. सुधा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. विमल. पुढील प्रश्न क्रमांक 85. ग्रामपंचायतीचे वॉर्ड घोषित करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. पर्याय ए. जिल्हाधिकारी, बी. निवडणूक आयोग, सी. तहसीलदार आणि डी. जिल्हा परिषद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. तहसीलदार. पुढील प्रश्न क्रमांक 86. टिंबटिंब यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली. पर्याय आहे ए. लाला लजपतराय, बी. सरदार वल्लभभाई पटेल, सी. पंडित नेहरू आणि डी. नारायण मेघाजी लोखंडे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सरदार वल्लभभाई पटेल. पुढील प्रश्न क्रमांक 87. मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात? पर्याय ए. स्पर्शावरून, बी. वासावरून, सी. परस्परांच्या लाळेवरून आणि डी. दोंद नृत्याद्वारे अर्थात वॅगल डान्स. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. दोंद नृत्याद्वारे. पुढील प्रश्न क्रमांक 88. कांदे, बटाटे इत्यादींना कोंब न फुटण्यासाठी त्यावर टिंबटिंब किरणांचा मारा केला जातो. पर्याय आहे ए. गॅमा, बी. बीटा, सी. अल्फा, डी. यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. गॅमा. पुढील प्रश्न क्रमांक 89. प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? पर्याय ए. सामान्य नाम, बी. विशेष नाम, सी. भाववाचक नाम आणि डी. पदार्थवाचक नाम. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. भाववाचक नाम.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 90. बहुव्रीही समासाचे उदाहरण ओळखा. पर्याय ए निळकंठ, बी पापपुण्य, सी पुरणपोळी, डी गृहस्थ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निळकंठ. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 91. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द निवडा. पर्याय ए बोनस, बी अनुदान, सी तारण आणि डी तगाई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी तगाई. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 92. कॅथोड किरण हे टिंबटिंब कण अथवा तरंग आहेत. पर्याय ए धनविद्युत प्रभारित, बी विद्युत प्रभाररहित, सी ऋणविद्युत प्रभारित आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ऋणविद्युत प्रभारित. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 93. अजय राकेशचा मित्र आहे. एका वयस्क इसमाकडे इशारा करत अजयने राकेशला विचारले की तो कोण आहे. राकेशने सांगितले की त्याचा मुलगा माझ्या मुलाचा काका आहे. तर वयस्क व्यक्ती आणि राकेश यांच्यात काय नातेसंबंध आहेत. पर्याय ए काका, बी वडील, सी आजोबा आणि डी सासरा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वडील. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 94. भारताच्या केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस शेतकरी महिला दिवस घोषित केला आहे. पर्याय ए 15 ऑक्टोबर, बी 10 ऑक्टोबर, सी 20 ऑक्टोबर आणि डी 25 सप्टेंबर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 15 ऑक्टोबर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 95. ज्येष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांनी पुढीलपैकी कोणत्या साहित्य संपदेची निर्मिती केली. पर्याय ए ययाती, बी एका साळियाने, सी कारवारी माती आणि डी सावली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कारवारी माती. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 96. झुलू जमात कोठे आढळते. पर्याय ए श्रीलंका, बी दक्षिण आफ्रिका, सी अफगाणिस्तान आणि डी कॅनडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 97. मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय ए स्थळ, बी चौथरा, सी सफल आणि डी सुंदर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुंदर. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 98. 200 रुपयांना ही छत्री आहे. विभक्ती ओळखा. पर्याय ए चतुर्थी, बी प्रथमा, सी तृतीया, डी पंचमी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चतुर्थी. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 99. मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने निर्माण केलेली तिसरी स्कॉर्पियन पाणबुडी कोणती आहे. पर्याय ए INS सिंधुशस्त्र, बी INS कलवरी, सी INS करंज आणि डी INS खंदेरी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी INS करंज. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 100. लोकसभेच्या विविध समित्यांवर सभासदांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत. पर्याय ए लोकसभेचे सभापती, बी राष्ट्रपती, सी पंतप्रधान आणि डी मंत्रिमंडळ. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकसभेचे सभापती. अशा प्रकारे आपण आज या प्रश्नमालिकेतील 100 प्रश्न पाहिले असतील. निश्चितपणे हे विद्यार्थ्यांना आवडले असतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपणास पुन्हा पुन्हा मिळावे याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत सप्रेम जय भारत.